नमस्कार, व्हिसेनच्या मराठी बातमीपत्रात आपले स्वागत। आता बघूया आजच्या ठळक घडामोडी। जीएसटी उपायुक्त मुकुंद तेलगोटे यांना 1.5 लाख रुपयांची लाच घेताना रंगेहात अटक, नागपूर सीबीआय पथकाची कारवाई। स्पर्धा परीक्षार्थ्यांचा जिल्हा कचेरीवर मोर्चा, जाचक अटी रद्द करण्याची केली मागणी। आणि लोकतरंग लोपामुद्रा महोत्सवाचे 17 फेब्रुवारी रोजी उद्घाटन, पर्यटन मंत्री रावल यांची राहणार प्रमुख उपस्थिती। तर या होत्या आजच्या ठळक घडामोडी। आता बघूया बातम्या विस्तृत स्वरूपात। बीड औरंगाबादच्या पार्श्वभूमीवर अमरावतीतही भव्य मोर्चा काढण्यात आला। असंख्य स्पर्धा परीक्षार्थी यावेळी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकले। स्पर्धा परीक्षेच्या जाचक अटी रद्द करण्याची मागणी यावेळी विद्यार्थ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली। स्पर्धा परीक्षा संदर्भात विविध मागण्या घेऊन स्पर्धा परीक्षेची तयारी करणारे असंख्य विद्यार्थी मोर्चा काढून शुक्रवारी जिल्हा कचेरीवर धडकले। स्पर्धा परीक्षेच्या वेळापत्रकात सातत्याने होणारा बदल, जाचक अटी याला त्रासून अखेर जिल्ह्यातील स्पर्धा परीक्षेची तयारी करणारे असंख्य विद्यार्थी शुक्रवारी स्थानिक व्हीएमव्ही महाविद्यालय येथे एकत्र येऊन सरकारच्या विरोधात नाराजी व्यक्त करीत जिल्हाधिकारी कार्यालय येथे मोर्चा नेला। हा मोर्चा शेगाव नाका, गाडगेनगर, पंचवटी चौक, गर्ल्स हायस्कूल चौक येथून जिल्हाधिकारी कार्यालयावर पोहोचला। विद्यार्थ्यांची मोठ्या प्रमाणात संख्या लक्षात घेऊन पोस्ट ऑफिस जवळ पोलीस प्रशासनाने हा मोर्चा अडवून धरला। यावेळी या मोर्चाचे नेतृत्व करणारे 10 ते 12 विद्यार्थ्यांचे शिष्टमंडळ जिल्हाधिकारी यांना निवेदन सादर केले। यांच्या निवेदनात राज्यसेवेच्या 69 पदांमध्ये वाढ करण्यात यावी, 1,70,000 रिक्त पदे लवकरात लवकर भरण्यात यावी, तसेच केंद्र सरकारच्या 4,20,000 जागा रद्द न करता त्या देखील त्वरित भरण्यात याव्या, परीक्षेसाठी प्रवेश फी जीएसटी वगळून माफक असावी, अशा अनेक महत्त्वपूर्ण मागण्या यावेळी जिल्हाधिकाऱ्यांसमोर मांडल्या। बीड औरंगाबादच्या पार्श्वभूमीवर अमरावतीमध्येही स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्यांचा भव्य असा मोर्चा निघालेला आहे। स्थानिक कठोरा येथील व्हीएमव्ही मार्गावरून हा निघालेला मोर्चा शिस्तबद्ध पद्धतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर येऊन धडकलेला आहे। भावी अधिकाऱ्यांचा हा मोर्चा आहे। नेमकं भावी अधिकाऱ्यांना रस्त्यावर का उतरावं लागलं, याचं कारण काय, या संदर्भात या मोर्चाचं नेतृत्व करणारे आपल्या सोबत आहेत। त्यांच्याशी आपण या विषयावर चर्चा करणार आहोत की नेमकं हा मोर्चा कुठून निघाला आणि या मोर्चाच्या प्रमुख काय मागण्या आहेत आणि इथून पुढे या मोर्चाची कशा पद्धतीने रूपरेषा असणार। हा मोर्चा वेगवेगळ्या मागण्यांसाठी कठोर नाक्यावर निघालेला आहे। मागील काही दिवसापासून आम्ही 4-5 वर्षापासून तयारी करतोय, पण शासनाने जागा काढ नोकर भरती बंद केलेली आहे। आता 27 डिसेंबरला शासनाचा एक जीवघेणा निर्णय झालाय, त्यामध्ये 30% नोकर भरती कपात करण्यात आलेली आहे। जीएसटी उपायुक्त मुकुंद तेलगोटे यांना लाच घेताना रंगेहात अटक करण्यात आली। यावेळी नागपूरच्या सीबीआय पथकाने ही कारवाई केली। एकीकडे मोदी सरकार भ्रष्टाचार मुक्त भारताची संकल्पना मांडत आहे, तर दुसरीकडे अधिकारी वर्ग मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार करताना दिसून येत आहे। गुरुवारी अमरावती शहराचे जीएसटी उपायुक्त मुकुंद तेलगोटे यांना 1.5 लाख रुपयांची लाच घेताना रंगेहात अटक करण्यात आली। नागपूरच्या सीबीआय पथकाने ही कारवाई केली आहे। नागपूरच्या सीबीआय पथकाने स्थानिक हॉटेल आदित्य येथे ट्रॅप पसरून जीएसटी उपायुक्त मुकुंद तेलगोटे यांनी एका व्यावसायिकाकडून 1.5 लाख रुपये स्वीकारण्याची सहमती दर्शवली। त्याचवेळी सीबीआय पथकाने त्यांना लाच घेताना रंगेहात अटक केली। प्राप्त माहितीनुसार जीएसटी मध्ये हेराफेरी करण्याकरिता उपायुक्त तेलगोटे यांनी संबंधित व्यावसायिकाला लाच मागितल्याची माहिती आहे। शहरात 10 दिवस लोकतरंग लोपामुद्रा महोत्सव 17 फेब्रुवारी पासून सुरुवात होणार आहे। या महोत्सवात देशभरातून असंख्य कलाकारांचे आगमन होणार आहे। भारतवर्षाची सांस्कृतिक परंपरा जिवंत ठेवण्याकरिता, पारंपरिक कला संस्कृतीचे जतन करण्याकरिता अमरावती शहरामध्ये स्थानिक सायन्स कोर मैदानावरती 10 दिवसांचा लोपामुद्रा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे। या महोत्सवाची पूर्वतयारी अंतिम टप्प्यात आली आहे। या महोत्सवाला पर्यटन राज्यमंत्री जयकुमार रावल हे प्रमुख अतिथी म्हणून राहणार आहेत। 10 दिवस चालणाऱ्या लोकतरंग लोपामुद्रा महोत्सवामध्ये सांस्कृतिक महोत्सव, लोकनृत्य व विविध कला प्रकारांचे सादरीकरण होणार आहे। या महोत्सवामध्ये विविध कलांचे सादरीकरण करण्याकरिता गोवा, राजस्थान, गुजरात, मध्य प्रदेश, झारखंड, ओरिसा, मणिपूर, आसाम, पश्चिम बंगाल आदी राज्यातून 400 पेक्षा अधिक कलावंत अमरावतीमध्ये दाखल झालेले आहेत। या महोत्सवाचे उद्घाटन पर्यटन मंत्री जयकुमार रावल, राज्यमंत्री मदन येरावार, आमदार सुनील देशमुख, प्रधान सचिव नितीन गद्रे, विभागीय आयुक्त पीयूष सिंह, जिल्हाधिकारी अभिजित बांगर आदींच्या हस्ते होणार आहे। लोकतरंग लोपामुद्रा महोत्सवामध्ये यावर्षी 15 राज्यातले
310च्या वर कलाकार आपल्या इथे दाखल झालेले आहेत आणि हस्तशिल्प कलाकारांचे वेगळ्या राज्यातले ते पण दाखल झालेले आहेत। उद्या दिनांक 17 पासून आयोजित होणाऱ्या या लोपामुद्रा महोत्सवामध्ये अमरावतीकरांनी भरभरून प्रतिसाद द्यावा हीच लोपामुद्रा समितीतर्फे आपल्याला आग्रहाची विनंती आहे। लाल शाळेला भीषण आग लागल्याने येथील साहित्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने या शाळेतील विद्यार्थ्यांना दुसऱ्या शाळेत स्थलांतरित करण्याचे आदेश शिक्षण विभागाला मनपा आयुक्त हेमंत पवार यांनी दिले। अमरावती शहरामधील ऐतिहासिक नेहरू मैदानावरील महापालिकेच्या शाळेला बुधवारी सायंकाळी भीषण आग लागल्याने शाळेतील साहित्याची राख रांगोळी झाली। याचे कारण अद्यापही स्पष्ट झाले नसले तरी या शाळेमधील विद्यार्थ्यांना दुसऱ्या शाळेमध्ये बदली विद्यार्थी म्हणून बदली करण्याचे आदेश मनपा आयुक्त हेमंत कुमार पवार यांनी संबंधितांना दिले। नेहरू मैदान येथे नानासाहेब गोखले स्मारक भवन नावाने ही दुमजली शाळा आहे। या शाळेला लाल शाळा असे सुद्धा संबोधतात। याच इमारतीमध्ये महापालिकेची माध्यमिक हिंदी व मराठी मुलामुलींची शाळा आहे, जिला लाल शाळा या विशेषज्ञाने संबोधले जाते। सद्यस्थितीमध्ये या शाळेमध्ये 350 विद्यार्थी शिक्षण घेतात। बुधवारी सायंकाळी या शाळेला भीषण आग लागल्याने शुक्रवारी येथील शिक्षकांनी बाहेरच विद्यार्थ्यांचे वर्ग घेतल्याने तातडीने या शाळेमधील विद्यार्थ्यांना बदली विद्यार्थी म्हणून दुसऱ्या शाळेमध्ये बदली करण्याचे आदेश महापालिकेने दिले आहेत। शौचालयाच्या उद्दिष्टासाठी जिल्हा परिषद प्रशासनाने लाभार्थ्यांचा विश्वासघात केल्याची माहिती समोर आली आहे। 35,000 शौचालयाची अनुदानही रखडले असल्याने लाभार्थ्यांची कोंडी होत आहे। शासनाने स्वच्छ भारत अभियानांतर्गत संपूर्ण अमरावती जिल्हा हागणदारी मुक्तीसाठी मोठा गाजावाजा केला। अनेकांना आश्वासने देऊन शौचालये सुद्धा बांधून घेतलीत। मात्र 47,000 शौचालयांपैकी 35,000 शौचालयांचे अनुदान लाभार्थ्यांना अद्यापपर्यंत देण्यात आलेले नाही। त्यामुळे शासनाने घाई गडबडीमध्ये आपले उद्दिष्ट तर साध्य करण्याचा प्रयत्न केला, मात्र यामध्ये लाभार्थ्यांना अनुदान न दिल्यामुळे त्यांचा विश्वासघात झाल्याचे निदर्शनास येते। अमरावती जिल्ह्यामधील 5 तालुके हागणदारी मुक्त झाल्याचे 31 मार्च 2017 रोजी जिल्हा परिषद प्रशासनाने घोषित केले। संपूर्ण जिल्हा हागणदारी मुक्त करण्याचे उद्दिष्ट असले तरी ही योजना म्हणजे शुद्ध धूळफेक असून अनेक गावांमध्ये आजही लोक उघड्यावर शौचास जात असल्याचे वास्तव आहे। जिल्ह्यातील अमरावती, चांदूर रेल्वे, अंजनगाव सुरजी, तिवसा हे तालुके हागणदारी मुक्त झाल्याचे जाहीर केले, मात्र हा आकडा फक्त कागदावर दिसत असल्याची चर्चा आहे। अनेक गावांमध्ये घरात अजूनही शौचालयांचे निर्माण झालेले नाही किंवा करण्यात सुद्धा आलेले नाही। अमरावती तालुक्यामध्ये अजूनही नागरिक शौचास बाहेर जात आहे, त्यामुळे मुख्य रस्ते घाणीने बरबटलेले असतात। 5 तालुके हागणदारी मुक्त झाल्याचे जिल्हा परिषदेकडून माहिती दिली जाते, मात्र वास्तविक या 5ही तालुक्यांची स्थिती मात्र वेगळी आहे। जिल्हा परिषद प्रशासनाने मोठा गाजावाजा करून प्रशासनाचे अधिकारी व कर्मचारी यांची चमू गठीत करून मेळघाटामध्ये ठिय्या मांडला होता। आदिवासी बांधव यांना अल्पशा पैशाचे आमिष दाखवून त्यांच्याकडून शौचालय बांधून घेतले, मात्र अजूनपर्यंत ही आदिवासी बांधव 1 रुपयाचाही लाभ त्यांना मिळालेला नाही आहे। जिल्हा 31 मार्च पर्यंत हागणदारी मुक्त करायचा आहे, त्यामुळे मोठ्या प्रमाणात प्रशासनाकडून प्रयत्न करण्यात येत आहे। मात्र जिल्हा परिषद प्रशासनाने ज्या लाभार्थ्यांकडून त्यांच्या आर्थिक सहाय्याने शौचालय बांधून घेतले त्यांनाच अद्यापपर्यंत अनुदान दिलेले नाही। त्यामुळे उर्वरित 10 ते 20% नागरिक शासन आर्थिक सहाय्य देत नाही म्हणून शौचालय बांधण्यास तयार नाहीत। त्यामुळे 31 मार्च पूर्वी जिल्हा हागणदारी मुक्त होणार की नाही असा प्रश्न उपस्थित झाला आहे। जर जिल्हा हागणदारी मुक्त झाला नाही तर अधिकाऱ्यांवर मात्र कारवाईची टांगती तलवार उभी ठाकली आहे। जिल्हा परिषदेच्या डॉक्टर पंजाबराव देशमुख सभागृहामध्ये स्थायी समितीची बैठक संपन्न झाली। या बैठकीमध्ये विविध महत्त्वपूर्ण विषयांवर चर्चा करण्यात आली। अमरावती जिल्हा परिषदेमध्ये शुक्रवारी डॉक्टर पंजाबराव देशमुख सभागृहामध्ये स्थायी समितीची बैठक संपन्न झाली। जिल्ह्यातील विविध महत्त्वपूर्ण विषयांवरती या बैठकीमध्ये चर्चा करण्यात आली। यावेळी निंभा ग्रामपंचायतचे सचिवांना निलंबित करण्याचे आदेश सुद्धा देण्यात आले। तसेच मांजरी मसला ग्रामपंचायतचे सचिव यांच्यावर कार्यवाहीचे आदेश सुद्धा स्थायी समितीच्या सभेमध्ये देण्यात आले। यावेळी अध्यक्ष नितीन गोंडाने, प्रभारी सीईओ MK अहमद, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी विनय ठमके, बांधकाम सभापती जयंत देशमुख, वनिता पाल, सुशीला कुकडे यांच्यासह अधिकारी व कर्मचारी यावेळी उपस्थित होते।
नागपूर गेट पोलीस स्टेशनच्या हद्दीत 100 रुपयाच्या वादातून दोन गटात कोयता चालला। या घटनेमध्ये 2 युवक गंभीर जखमी झाले असून एकास अटक करण्यात आली आहे। जखमीवर जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू आहेत। अमरावती शहरातील गुन्ह्यांच्या प्रमाणात दररोज मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे, त्यामुळे शहरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे। काही दिवसांपूर्वी नागपूर गेट पोलीस स्टेशन अंतर्गत 2 गटांमध्ये आपसी वादातून जीवे मारण्याचा प्रयत्न करण्यात आला होता। या घटनेचा विषय शांत होत नाही तर पुन्हा एकदा 100 रुपयाच्या वादातून 2 युवकांमध्ये कोयला काढून जखमी करण्याची घटना समोर आली आहे। प्राप्त माहितीनुसार नागपूर गेट पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या हबीबनगर येथील गुरुवारी रात्री 100 रुपयाकरिता शेख जुबेर आणि आबिद यांचा वाद आरोपी वसीम अयूब याच्या सोबत झाला। आरोपीने 100 रुपयाची मागणी जुबेर आबिद यांच्याकडे केली। यावेळी जुबेर याने 100 रुपये देण्यास मनाई केली। त्यावेळी आरोपी शेख जुबेर यांनी आबिद यांच्यावर कोयत्याने वार करून त्यांच्याकडील व्यवसायाचे 11,000 रुपये पळून नेले। जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले असून नागपूर गेट पोलिसांनी आरोपी विरुद्ध भादवी कलम 324, 394, 504 अंतर्गत गुन्हा नोंदविला असून आरोपी अयूबला अटक करण्यात आली आहे, तर दुसरा आरोपी हा फरार आहे। बातमीपत्रात वेळ झाली इथेच थांबण्याची। पुन्हा नजर टाकूया आजच्या ठळक घडामोडींवर। जीएसटी उपायुक्त मुकुंद तेलगोटे यांना 1.5 लाख रुपयांची लाच घेताना रंगेहात अटक। नागपूर सीबीआय पथकाची कारवाई। स्पर्धा परीक्षार्थ्यांचा जिल्हा कचेरीवर मोर्चा, जाचक अटी रद्द करण्याची केली मागणी। आणि लोकतरंग लोपामुद्रा महोत्सवाचे 17 फेब्रुवारी रोजी उद्घाटन। पर्यटन मंत्री रावल यांची राहणार प्रमुख उपस्थिती। तर हे होतं आजचं बातमीपत्र। पुन्हा भेटूया नवीन घडामोडींसह। नमस्कार।